उद्या अयोध्येमध्ये राम मंदिरात प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। दुपारी 12:20 प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू होणार आहे। प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अवघे काही तास उरलेले आहेत आणि जय्यत अशी तयारी सुरू आहे। तर गर्भगृहामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी संपूर्ण देशामध्ये सध्या राममय वातावरण बघायला मिळतंय आणि संपूर्ण राम मंदिर परिसरामध्ये चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। लोकार्पण सोहळ्याला अवघे काही तास उरलेले आहे आणि आपण राम मंदिर परिसरातलं हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। आकर्षक सजावट जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि सुरक्षा आपण बघा या ठिकाणी मिलिटरीचे जवान जे आहे ते या ठिकाणी तैनात आहे। उत्तर प्रदेश पोलिसांचे जवान तैनात आहे आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। दुसरीकडे दृश्य रामपथवर या ठिकाणी शोभायात्रा निघालेली आहे आणि स्वयं राम, लक्ष्मण आणि सीतेच्या रूपामध्ये ही शोभायात्रा जी आहे ती या ठिकाणी राम मंदिराकडे येताना दिसते। आपण हे दृश्य टॉप अँगल दृश्य TV9च्या प्रेक्षकांसाठी आपण बघू शकतो। संपूर्ण अयोध्या राममय झालेली आहे। जय श्रीरामचा नारा जो आहे तो या ठिकाणी दिला जातोय आणि भव्य अशी ही शोभायात्रा या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। मोठ्या संख्येनं राम, सीता, लक्ष्मण या वेशामध्ये तरुण जे आहे ते या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहे। घराघरांवर जय श्रीरामचे भगवे झेंडे जे आहे ते या ठिकाणी लागलेले आहेत। हे दृश्य आहे कारण की देशभरातले साधू संत अयोध्येत पोहोचलेले आहे। 500 वर्षाची प्रतीक्षा जी आहे ती संपलेली आहे। श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे, त्यासाठी संपूर्ण अयोध्येमध्ये दिवाळी साजरी होतीये। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, अयोध्या।